कुछ विधायकों ने कहा है कि नाना पटोले सीएम पद के उम्मीदवार है, नहीं मिलेगा तो खींच के लाएंगे, इसका क्या मीनिंग निकालेंगे आप? देखिए, मगा विकास आघाड़ी की एक ही लक्ष्य है, अभी बीजेपी के सत्ता को हटा करके हमारे सरकार बनने का। हमने पहले भी बोल चुका है, चीफ मिनिस्टर की बात इलेक्शन के बाद हम डिस्कस करेंगे। अभी उसके ऊपर कोई डिस्कशन नहीं है। कोई कार्यकर्ता, कोई पार्टी का नेता अपना मीटिंग में अपना वक्तव्य बताया होगा, लेकिन महाविकास आघाड़ी ये निर्णय किया है कि चुनाव के बाद हम चीफ मिनिस्टर के पद के बारे में डिस्कस करेंगे। कांग्रेस सबसे ज्यादा सर रीजनल जस्टिस की बात है, हर बार कांग्रेस की सीट विदर्भ से ज्यादा जाती है, इसलिए नेचुरल मांग है वो कार्यकर्ता। ये सारे चीज चुनाव के बाद ही होगा ना चर्चा। अभी तो हमारे एक ही मकसद है, सरकार बनाना है। बीजेपी जो करप्ट गवर्नमेंट, भ्रष्ट सरकार है, वो सरकार को हटाने की बात है। उसके लिए सारे लोग मिलकर के अभी काम कर रहे हैं। लेकिन आपने कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है लोकसभा चुनाव में, इस विधानसभा के बाद कांग्रेस ने दावा छोड़ा है कि कायम है आप सीएम पद के लिए। देखिए, कोalition में हर पार्टी का अपना कद होते हैं, तो चुनाव के बाद हम लोग बैठ करके इसके ऊपर निर्णय करेंगे। कांग्रेस का कद बड़े भाई का है कि छोटे भाई का है क्या? नहीं, कोalition में कोई बड़े भाई नहीं है, छोटे भाई नहीं है, सब एक साथ है। छोटा भाई हो, छोटा पार्टी हो, बड़ा पार्टी हो, छोटा। हमारे मगा विकास आघाड़ी में बहुत सारे छोटा पार्टी है, सीपीएम है, पीडब्ल्यूपी है, बहुत सारे हैं। ये सब हम लोगों को एक साथ लेके चलने वाले हैं। कोई बिग ब्रदर एटीट्यूड कोई भी नहीं करेगा। सर, आंध्र में लड्डू को लेकर एसआईटी करनी चाहिए, क्या करेंगे? यह तो बड़ी गंभीर मामला है, इसके बारे में तो सोचना चाहिए। तिरुपति में करोड़ों के लोग जा रहे हैं या निष्ठा से जा रहे हैं। इधर जो खबर आ रही है तो अत्यंत दुख की बात है। इसके बारे में लोगों को सरकार बताना चाहिए क्या असलियत क्या है। मुंबई में एक सर्वे हुआ है, उसमें 26 में से 22 सीट्स महाविकास आघाड़ी दिखा रही है, कैसे देखते हैं मिलजुल? अरे, पूरे महाराष्ट्र में जनता सत्ता परिवर्तन चाहते हैं, इसके लिए लोग बैठे हैं। इसलिए इस इलेक्शन अभी तो अनाउंस नहीं कर रहे हैं। इलेक्शन क्यों अनाउंस नहीं कर रहे हैं, मैं ये पूछना चाहता हूँ। वन नेशन वन इलेक्शन के बारे में बोलने वाले लोग क्यों मैं इलेक्शन अनाउंस नहीं किया हरियाणा और जम्मू कश्मीर के साथ? अभी भी चुनाव इलेक्शन नहीं हो रहे हैं और इलेक्शन इधर महाराष्ट्र में इलेक्शन कमिश्नर भी नहीं है, तो क्या हो रहा है इधर? इसलिए जल्दी से जल्दी इलेक्शन डिक्लेयर होना चाहिए। जनता सत्ता परिवर्तन करना चाहते हैं, मगा विकास आघाड़ी को पूरा सपोर्ट मिलेगा। नाना पटोले प्रदेश अध्यक्ष बनने के बाद में कांग्रेस को अच्छी खासी जीत मिल रही है हर इलेक्शन में, इसलिए उनको मुख्यमंत्री बनाया चाहिए, क्या लगता है? मैंने बार बार बोल दिया ना, मुख्यमंत्री के बाद में अभी नई चर्चा नहीं है, तो चुनाव के बाद ही चर्चा हो। मुंबई में शिवसेना 22 सीट भागने निकाला होता है। देखिए, हमारे मगा विकास आघाड़ी में अभी सीट के ऊपर चर्चा चल रहे हैं, 3 दिन से चल रहे थे। आने वाले दिनों में सारे नेता लोग हर पार्टी, तीनों पार्टी का बैठ करके इसमें निर्णय लेंगे। सबसे ज्यादा ताकत विदर्भ ने दी है कांग्रेस को, हमेशा आज की बैठक होने जा रही है ना। विदर्भ तो कांग्रेस का गढ़ है, नो डाउट। विदर्भ का लोग हरदम इंदिरा जी के टाइम से कांग्रेस के साथ रहे हैं और अभी भी रहे हैं। इसलिए हम लोग विदर्भ के लोगों को हम लोग धन्यवाद देना चाहते हैं। पिछले पार्लियामेंट के चुनाव में भी विदर्भ का लोग हमको सपोर्ट किया था, ये हमारे मन में रहेगा जब तिकीट के डिस्ट्रीब्युशन होगा। 26 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला दाखवल्या जातात। नाही, सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचंच वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल आहे, पण मुंबईचा सर्वे आला असेल तर त्यामध्ये आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही। आम्हाला प्रचंड चांगलं बहुमत हे मिळणार आहे। सर, कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत मागणी करण्यात आलेली आहे, काँग्रेसचा दावा आहे का मुख्यमंत्री पदावर? आम्ही आघाडी म्हणून आहोत, आघाडीचा निर्णय आघाडी म्हणून आम्ही घेऊ, तो योग्य वेळी घेऊ। आता आमचे उत्साही कार्यकर्ते असतात, निर्णया ठिकाणी निर्णय नाव येत असतात, त्यामुळे ते काही मानण्याचं काही कारण नाही। उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे। विदर्भातील कार्यकर्ते पुरस्कार नाही मिळाला तर मुख्यमंत्री पद नाही मिळालं, ठीक आहे, उत्साही कार्यकर्त्यांचा तो भाग आहे आणि
सर्व पक्षात सगळीकडे हे कार्यकर्ते असतातच आणि असावंच लागतात. नाही पण जर घोषित केलं तर त्याचा फायदा होणार नाही का? काँग्रेस कार्यकर्ते अधिक उत्साहाने काम करेल. नाही हे अगोदर तर आम्ही काही ठरवत नाही. महाविकास आघाडी म्हणूनच जो व्हायचा निर्णय तो योग्य वेळी होईल. एक मिनिट, विदर्भातले कार्यकर्ते म्हणतात की नाना पटोले व्हावे. तुमच्या भागात तुमचं नाव सांगितलं जात आहे, नेमका चेहरा ठरतोय का काँग्रेसमध्ये? नाही असं काही चर्चा, मी स्पष्ट सांगितलं आहे की आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांच्या अपेक्षा असतात. शेवटी राजकारण हे महत्त्वाकांक्षेवर चालतं, त्या पद्धतीनं त्यांची ती महत्त्वाकांक्षा असते. त्यामुळं आणि सगळीकडे आहेत, हे सर्व पक्षात आहेत. आमच्या म्हणजे आघाडीमध्ये चालू असते चर्चा का मुख्यमंत्री आघाडीचा झाला पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावं? ही साहजिक गोष्ट आहे की कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं वावगं नसतं, पण आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल. जागा आहे का? आज आम्ही असं काही बोलू शकत नाही. जो निर्णय होईल आघाडीचा तो आम्हाला मान्य राहील. तुम्ही सिनियर आहे काँग्रेसमध्ये, हायपोथेटिकल प्रश्न आहे, परंतु मेजॉरिटी असली तर तुम्ही तयार आहे का पक्षाने जबाबदारी दिली तर? हा प्रश्न आहे. नाही आम्ही तो आज काहीच चर्चा करण्यास तयार नाही. हा विषय आम्हाला वादाचा करायचा नाही. अजित पवार कुठेतरी जागेचा तिढा निर्माण करून अजित पवारांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. मला तर असं वाटतं की त्यांच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे. महायुतीमध्ये खिस्तान चाललेली आहे आणि लोटालोटीही चाललेली आहे. तुम्ही विकास ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, मुख्यमंत्री पद खेचून आणू. कसं बघता या वक्तव्याकडे? बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल. आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात धार्जनी करण्याचं काम जे भाजप करते आहे, आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणित सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत. आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आत्ता तो विषय आमच्यासाठी आज महत्त्वाचा नाही. लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या. समजा तुम्हाला संधी मिळाली, हायपोथेटिकल आहे पण संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का? हा प्रश्न आहे. मी जर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो. आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. विचार महत्त्वाचा आहे. शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं, शेतकरी वाचवणं, तरुणांना न्याय देणं, गरिबाला न्याय देणं, मध्यमवर्गीयाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे, ती आमची प्रायोरिटी आहे. आणि म्हणून ते कर्म महत्त्वाचं आमच्यासाठी. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे कायम मुख्यमंत्री पदावर का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं? तुम्ही नाही. पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो. आता ही चर्चेचा विषय नाही. लोकशाहीमध्ये जनता आपल्या मतांनी सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रकसुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे. तरी या भाजपच्या आणि त्यांच्या जे सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्हीच एवढा विकास केला, ते कोणीच केला नाही. अशा पद्धतीचा हा नकली विकास, भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी यांना उघडं करणं, यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर आहे. जागा वाटपाचा निर्णय बघा, या सरकारमध्ये अनेक लोकांना जे आश्वासन देऊन खोक्याचं जे सरकार झालं त्या आश्वासनपुरतं ते करूच शकले नाही. त्यामुळे त्यांच्या जे आत्ता सिटिंग आमदार आहेत काही दिवसासाठी त्यांच्यामध्ये मोठा रोष आहे. आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या सरकारने न घेणं आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नेतृत्वाला संपवणं आणि त्या भागाच्या विकासाला संपवणं हे जे पाप या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे
या सत्ता पक्षातले जे खालचे, मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, त्या कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा राग आहे आणि हे सत्तेत पुन्हा आले तर हे कधीच निवडणुका घेणार नाही आणि प्रशासक आणि हे सरकार हीच लूटमार या ठिकाणी करेल आणि त्या भागाचा विकास होणार नाही, ही भीतीसुद्धा भाजप आणि त्यांच्या सोबत्यांच्या लोकांमधात आहे आणि त्यामुळे हे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना भोगावंच लागणार आहे. जागेचा तिढा निर्माण करून कुठेतरी अजित पवारांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांनी स्वतंत्र लढा अशा पद्धतीची रणनीती चक्रव्यूह आखला जात आहे. बघा, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे, मी गेल्या 6 महिन्यापासून सांगतो. अजून पुढं काय होतं ते बघा. तुमच्या जागा वाटपाचा मुंबई आणि विदर्भातील जागा वाटपामध्ये कुठेतरी हे वाद आहे असं महाविकास आघाडीमुळे घडतंय अशी चर्चा आहे. बघा, आता प्रायोगिक जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला तिढा नाही, तो सामोपचाराने आम्ही सोडवू अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. कधीपर्यंत जागा वाटपाचा निर्णय भाऊ महाराष्ट्रात येत्या 10 दिवसापर्यंत सगळ्या जागा वाटपाचा निर्णय होऊन जाईल. नागपुरात तुम्ही 6 जागांचा काल आढावा घेतला, 6 जागा लढण्यावर ठाम आहे? बिलकुल नाही. या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे 6 जागा काँग्रेस लढाव्या हे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा, त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरलाच जातो. थँक्यू भाऊ. भरत गोगावले आणि शिरसाट यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतोय. कुठेतरी एकाला मंत्रिपद मिळालं, दुसऱ्याला मिळालं नाही, त्यामुळे वार प्रत्येवार सुरू झाले शिंदे गटामध्ये. खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो हे प्रयत्न होता, हे आता खोक्याच्या याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे आणि महाराष्ट्राचं लोकशाही व्यवस्था जी होती, सांसदीय व्यवस्था होती, ती शाहू फुले आंबेडकर विचाराची होती, ती भाजपने महाराष्ट्रामध्ये संपवली आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचं काम जे केलेलं आहे त्याचे परिणाम आता पुढच्या काळात भाजप आणि त्यांच्या सगळ्या सरकारने भोगावं लागेल. चंद्रपूरला आढावा बैठक आहे 2. असं आहे की निवडणुका आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्याच्या जिल्ह्यातला, त्याच्या भागातला माणूस मुख्यमंत्री व्हावा. आम्ही वैदर्भी आहे. नानाभाऊ पटोले विदर्भातनं नेतृत्व करत आहेत, त्यांची मेहनत आहे आणि विदर्भाने जर काँग्रेसला भरभरून जागा दिल्या तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच राहणार आहे आणि हा नैसर्गिक क्लेम राहिल्यावर आम्ही सगळे विदर्भवासी राहुल गांधीजींना साकडं घालू आणि नानाभाऊंसाठी ते खेचून आणू, एवढंच वक्तव्य होतं माझं. पण काय इतर भागातही मोठे नेते आहे, ते देखील तितके सक्षम आहे, त्यामुळे एक प्रादेशिक वाद निर्माण होईल. काँग्रेसमध्ये सगळे सक्षम नेते आहे. ही स्पर्धा आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ. जर विदर्भाने काँग्रेसला भरभरून सीटा दिल्या, ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये विदर्भाने काँग्रेसच्या मतदारांना, तर त्यांचा हक्क आहे. विधानसभेतही जर त्याच पद्धतीनं नंबर 1 वर विदर्भ असला तर मला वाटते की हायकमांडसुद्धा विदर्भाशी न्याय करेल नाही. विदर्भावर अन्याय होऊच नाही शकत. म्हणजे महाविकास आघाडीचा जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाही, पण विदर्भातनं जास्त सीट दिला तर मी महाविकास आघाडी म्हटलं नाही. काँग्रेसकडनं जर मुख्यमंत्री द्यायचं झालं आणि विदर्भाने सर्वात जास्त जागा दिल्या तर नैसर्गिक प्रक्रियेतच नानाभाऊ पटोलेंचं नाव येईल. आपलं भाषणात अजून एक वक्तव्य होतं, विदर्भाला मिळाला नाही तर विदर्भवादी हिसकावून घेतील, पुरस्कार मिळाला नाही. नाही, मला म्हणायचं विदर्भवादी कसं आहे, पार्टीच्या हायकमांडवर सगळ्यांचा अधिकार असतो. आम्ही विदर्भातले लोक साकडे घालू ना आणि आम्ही सांगू की विदर्भाने एवढ्या सीट दिल्या आहे तर विदर्भाच्या नेतृत्वाला संधी द्या. याच्यात काय गुन्हा आहे? आणि तेव्हाच तर विदर्भातले लोक जोमाने आमदार निवडून आणण्यासाठी लागतील ना आता.